बिहारच्या निवडणुकीमध्ये एनडीए 160 पेक्षा जास्त जागा जिंकेल, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा। सचिन घायवळ विरोधात पुणे पोलिसांची लुकआउट नोटीस जारी। गेल्या 15 दिवसांपासून सचिन घायवळ फरार। सचिन घायवळ विदेशामध्ये पळून जाण्याची पोलिसांना भीती। खासदारांचा जास्त मनावर घेऊ नका, ते अपक्ष आहेत जयंत पाटलांचा। खासदार विशाल पाटलांना चिमटा। हिंगोली जिल्ह्यात शिवसेना नगर परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार। 3ही नगर परिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार। शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा नारा। निवडणुकांच्या जाहीर होताच राजकीय वातावरण तापलंय। शरद पवार पक्षाकडून तिसऱ्या आघाडीची तयारी। जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांचं वक्तव्य। फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे। डॉक्टर महिला आत्महत्येप्रकरणी केला होता संप। गेले 2 दिवस सुरू होता संप। मनपाकडून आरक्षित जागांचा अहवाल आयोगाला सादर। निवडणुकीसाठी आरक्षण निश्चितीची प्रक्रिया सुरू। 11 नोव्हेंबरला प्रभाग आरक्षण सोडत काढणार। जालन्यात अवकाळी पावसामुळे शेताचं प्रचंड नुकसान। शेतकऱ्यांना आर्थिक फटका। अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल। पुण्याच्या राजगड तालुक्यातील वेल्ह्यात वाघ बारस साजरी। आदिवासी महादेव कोळी संघटनेकडून आयोजन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।